अमरावतीमध्ये शालेय पोषण आहार, स्वयंपाकी आणि मदतनीस यांना विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे 2,500 रुपयांमध्ये पालन पोषण करू शकत नाही। या 2,500 रुपयांमध्ये हे मोदी सरकार, मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री हे 2,500 रुपयांमध्ये एक महिना घर चालू शकते का, असा सवाल शालेय पोषण आहार महिला कर्मचारी यांनी केला आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला। माझं नाव अर्चना भांडवलकर, मी शालेय पोषण आहार जिल्हा सचिव आहे। आम्ही इथे आज मोर्चा काढलेला आहे की आम्हाला सरकारनं 2023च्या डिसेंबरमध्ये 1,500 रुपये मानधनची वाढ दिलेली आहे। आता आम्हाला 2,500 रुपये मिळते आणि म्हणाले होते की 1,500 रुपये याच्यात वाढ करून देऊ, पण अद्यापही त्यांनी GR काढलेला नाही आहे आणि हा राज्य आणि केंद्राचा असतो, पण राज्याचं मिळालं आम्हाला केंद्राचं अद्यापही मानधन दिलेलं नाही आहे। मोदी सरकारनं सुद्धा शालेय पोषण आहाराचं नाव बदललं, पण पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 1 रुपया वाढ केलेली नाही। ह्या 2,500 रुपयामध्ये आम्ही आमचं पालन पोषण करू शकत नाही, आमच्या मुलांचं शिक्षण पण करू शकत नाही। 2,500 रुपयामध्ये हा मोदी सरकार किंवा मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री हे सुद्धा 2,500 रुपयामध्ये एक महिनाभर घर चालू शकते का, हा प्रश्न मी त्यांना विचारते। आणि हा अन्याय आहे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना। आज आम्ही इथं एक आश्वासन म्हणून ह्या सरकारला मोर्चा काढला आहे, पण ह्यानंतर आम्ही जेल भरो करणार आहोत। हे आमचं कळाळीचं आंदोलन याच्यासमोर आमचे होणार आहे। आता आम्ही आता शांत राहू शकत नाही, कारण आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे। अशी वेळ आमच्यावर आज आलेली आहे की उद्या आम्हाला फाशी घ्यावं लागेल। शेतकरीच फाशी घेत नाही तर आमच्यावर सुद्धा अशी वेळ आहे की आम्हाला सुद्धा शाळेच्या फॅनला लटकून फाशी घ्यायची वेळ आलेली आहे, कारण आम्ही सुद्धा कर्जबाजारी झालेलो आहे। आमची मुलं आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकवतो, पण जोपर्यंत फुकट शिक्षण आहे तोपर्यंत आम्ही शिकू। त्याच्यानंतरचं काय हो, मोदी म्हणतो बेटी बचाव बेटी पढाओ, पण आम्ही बेटी सुद्धा नाही पडू शकत आणि तिचं पालन पोषण सुद्धा नाही करू शकत। काय करायचं आम्ही, आम्हाला मुलांचं कसं पालन पोषण करायचं? हे नालायक सरकार लबाडाचं आश्वासन देते आणि अद्यापही त्यांनी GR काढलेला नाही। त्यांनी लवकरात लवकर 1,500 रुपये वाढीचा GR काढावा अशी मी सरकारला विनंती करते। AS न्यूज महाराष्ट्रकरिता सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर। मुख्यमंत्री हाय हाय मुख्यमंत्री तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिक्षण मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बेंगलोर जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। वेतनाचा हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। 21,000 रुपये मानधन लागू करा, लागू करा, लागू करा। बंद करा, बंद करा, बंद करा। जिंदाबाद।